महत्वाची बातमी. सुकाणू समितीची हिंदीची शिफारसच नसल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलेलं असतानाच एनडीटीव्हीच्या हाती लागलेल्या महत्वाच्या कागदपत्रांमुळे या निर्णयाच्या मुळावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुकाणू समितीच्या कोणत्याही बैठकीमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबत चर्चा झालेली नाहीये. सुकाणू समितीच्या एकूण 6 बैठका आजपर्यंत झाल्या असून त्यापैकी 3 बैठकीचं इतिवृत्त एनडीटीव्हीच्या हाती लागलंय. या इतिवृत्तामध्ये हिंदी भाषेचा उल्लेखच नाहीये. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, सरकारच्या या निर्णयामुळे वादंग निर्माण झालेला असताना सुकाणू समितीच्या या अहवालाबद्दल महत्वाची माहिती हाती येते. नेमकं काय आहे ह्या माहितीमध्ये? या माहितीमध्ये अशी गोष्ट आहे की जी ह्या हिंदी भाषा सक्ती संदर्भात काही प्रश्न उपस्थित करते. मुख्यत्वे काय आहे की पायाभूत राज्य अभ्यासक्रम आराखडा जो 344 पानाचा आहे त्यातल्या पान नंबर 74 आणि पान नंबर 75 वरती तिसरी भाषा असावी, ज्याला L3 आपण म्हणतो, त्याबद्दलचा उल्लेख जरूर आहे. परंतु तिथे कुठेही म्हणजे L3 कुठली असावी, एक तर ती मौखिक आहे कारण त्याचे 3 टप्पे आहेत. परंतु पहिली पर्यंतचा जो टप्पा आहे, ज्या टप्प्यामध्ये मौखिक पद्धतीने मग कविता असेल, गोष्टी असतील किंवा काही बडबड गीतं असतील, तर त्याच्यामध्ये तिसरी भाषा असावी असा उल्लेख आहे. पण ती तिसरी भाषा हिंदी असावी असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे मूळचा जो आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये जी गोष्ट नाहीये ती गोष्ट कुणी आणली? कारण तिथे जर हिंदी असती तर ती आधीचे जे शिक्षण मंत्री असतील दीपक केसरकर किंवा विद्यमान आताचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांना कोणाला तरी माहिती झाली असती. हा एक भाग. आता दुसरा भाग जो असा आहे की ही जी सुकाणू समिती आहे ज्याच्यामध्ये 30-40 सदस्य आहेत, त्यात काही राजकीय प्रशासकीय अधिकारी पण आहेत आणि काही ह्या विषयातले तज्ज्ञ पण आहेत. ह्या तज्ज्ञांची ज्या काही आतापर्यंत 6-7 बैठका झाल्या त्या बैठकीचे इतिवृत्त माझ्या हातामध्ये आहे आणि त्या इतिवृत्तामध्ये शेवटचे 2 इतिवृत्त जर आपण बघितले तर त्या इतिवृत्तामध्ये म्हणजे इतिवृत्त ज्या 5 आणि 6 क्रमांकाच्या मिटिंग झाल्या, कारण 7 मिटिंग झाल्या, त्यातल्या 7व्या मिटिंगचं इतिवृत्त अजून बाहेर यायचंय. परंतु 5 आणि 6 ह्या बैठकांचं जे इतिवृत्त आपल्याकडे आहे त्या इतिवृत्तामध्ये की ज्याच्यावरती आधीचे शिक्षण मंत्री आणि आत्ताचे शिक्षण दोघांचेही सह्या आहेत, तर याचा कुठेही हिंदी भाषा सक्तीची करावी असा ह्या इतिवृत्तामध्ये चर्चेलाच मुद्दा आलेला नाहीये. त्यामुळं हे जे कोणी सुकाणू समितीचे सदस्य आहेत त्या सुकाणू समितीच्या सदस्यांना सुद्धा अंधारात ठेवलं की काय अशी शक्यता. आणि म्हणूनच पण आपण ही बातमी दाखवली होती महाराष्ट्राला की सुकाणू समितीच्या एका सदस्याने असं म्हटलं होतं की 3 भाषा जर हव्या असतील तर त्यातली तिसरी भाषा ही गुजराती का असू नये, कानडी का असू नये, कोकणी का असू नये, तेलुगू का असू नये, तमिळ का असू नये, अशी आमची चर्चा झाली होती. पण हिंदीचा कुठेच उल्लेख नव्हता. आता आपण एक लक्षात घ्यायला हवं की आधी HRD मिनिस्ट्री, त्याच्यानंतर NEPवर आधारित NCERT आणि राज्यामध्ये SCERT हे आपल्या राज्यासाठीचा अभ्यासक्रम बनवतात. आता काय झाले, जी चर्चा आहे आपल्याला अधिकृतपणे असं ठामपणे म्हणता नाही येणार की ह्या अधिकाऱ्यांमुळेच ते झालंय. परंतु 3 जे महत्वाचे अधिकारी आहेत त्यापैकी श्री राहुल रेखावार हे ऑब्व्हियसली नांदेडचे आहेत, मराठी भाषिक आहेत. पण इतर जे 2 अधिकारी आहेत ते हिंदी भाषिक आहेत. आणि एक शक्यता, एक चर्चा अशी पण आहे की ह्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे हा अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भाषेमध्ये अपरिहार्यता म्हणून हिंदी सक्तीची केली गेलेली आहे का? कारण आपल्याला माहिती आहे की दाक्षिणात्य राज्यामध्ये त्या राज्यांनी हिंदी आम्हाला स्वीकार्य नाही अशी भूमिका घेतली. पण मराठीमध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 5वी पासून हिंदी आहे हे जरी मान्य केलं तरी अगदी पहिलीपासून हिंदीचा आग्रह ह्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यामुळे आला का अशी एक चर्चा सुरू आहे. ह्या 3 महत्वाच्या बातम्या आपण महाराष्ट्राला सांगितल्या. एक, आराखड्यामध्ये कुठेही हिंदी नाही. 2, जे इतिवृत्त आत्या बैठकांचे झाले तिथे कुठेही हिंदीचा उल्लेख नाही. आणि 3, आता जी चर्चा सुरू आहे ती हिंदी भाषिक अधिकाऱ्यामुळे झाले का? आता ह्या 3ही एक्सक्लुझिव्ह गोष्टीनंतर महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया येतात ते बघायचं आपल्याला. निश्चितच ही महत्वाची माहिती समोर आल्यानंतर हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करणारे पक्ष नेमके काय भूमिका घेतात आणि सरकार या संदर्भात काय स्पष्टीकरण देतं हे दोनही महत्वाचं असणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.